आम्ही आज संबंध राज्यातून मातंग समाज, सकल मातंग समाज, सर्व बांधव, कार्यकर्ते बांधव, आई तुळजाभवानी सगळ्यांना आम्ही आलो आहोत की या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी देऊ आहे तुळजाभवानी माती, त्यांना चांगली बुद्धी देऊ की आमचं आरक्षण अबकडं ताबडतोब 20 तारखेला जाहीर करावं, ह्या मागणीचे आम्ही आज आलो आहेत। आम्ही आज देवीला पूजा केली, आरती केली आहे की आई जगदंबे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एक शक्ती दे, एक ताकद दे, आमच्या मातंग समाजाला अबकडं जाहीर करावं अशी विनंती करा आम्ही देवीला आलो आहे। प्रार्थना हा रथ पूर्ण राज्यामध्ये फिरणार आहे, आमचा हा रथ, हा जी क्रांती रथ आहे पूर्ण राज्यामध्ये फिरणार आहे। एकच या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत, परंतु हे आरक्षण झिरपण्याच्या सिद्धांतानं 57 जातीपर्यंत पोचलं नाही। हे आरक्षण 2 जातीमध्येच डंप झालं आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ह्या आरक्षणाची अबकड वर्गवारी व्हावी, या 57 जातीला या आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी या राज्यातल्या मातंग समाजाने या ठिकाणी ही चळवळ उभी केलेली आहे। सकल मातंग समाज म्हणून उद्याच्या 20 मेला आझाद मैदानावरती महामोर्चा त्या ठिकाणी धडकणार आहेत आणि यातल्या मागण्या आम्ही नवीन काही मागत नाही, जे संविधानामध्ये दिलेलं आहे आरक्षण जर इथं लोकांपर्यंत पोचत नसेल शेवटच्या माणसापर्यंत तर त्याची वर्गवारी केली पाहिजे, त्याला अबकडे केलं पाहिजे। आजपर्यंत 1960 सालापासून केंद्र शासनाने जे 12 आयोग नेमले, त्या लोकूर समितीपासून ते हुशार मेहरा समितीपर्यंत या सगळ्या आयोगांनी आरक्षणाची वर्गवारी झाली पाहिजे एकमुखाने सांगितलं आणि उषा मेहरा समितीने त्याच्यापुढे सांगितलं हे संविधानामध्येच आरक्षण तरतूद असल्यामुळं तुम्हाला केंद्राकडे जायची गरज नाही, संसदेकडे जायची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही, ते अधिकार राज्याला दिलेले आहेत आणि राज्याने त्या आरक्षणाची वर्गवारी करावी ही वस्तुस्थिती आहे। आणि या संदर्भात 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाचा निकालसुद्धा झाला की आरक्षणाची वर्गवारी केली पाहिजे। आता त्या निकालाची अंमलबजावणी करा एवढीच आमची मागणी आहे आणि 57 जातीला न्याय द्या ही भूमिका आहे मातंग समाजाची।